प्रचंड जन आक्रोशानंतर 12 तासाच्या प्रयत्नानंतर आरोपीला पकडण्यात यश आले आहे. अपहरण झालेल्या लहान मुलीची सुटका करण्यात आली आहे. या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे त्यासाठी सरकारने योग्य ती आई अपहरण म्हणजे काय होतं? काय होते सगळीकडे? तुला काय करायचंय? गप्प घरात अभ्यास कर ना आणि उद्यापासून शाळेत बाबांसोबतच जायचं. मी घ्यायला येईपर्यंत गेटच्या बाहेर यायचं नाही. टीचर जवळच बसून राहायचं. अगं आई पण असं का? सांगितलं ना काय ऐकायचं नाहीये माझं. नाहीतर शाळेत झालं तुला रिक्षा लावून देते बघ. आणि रिक्षात मी पण येत जाईन. बाहेर अजिबात खेळायला जायचं नाही. गप्पा घरात बसायचं. टेन्शनच नको. समजलं? अगं का रागवतेस तिला? लहान आहे ती अजून. अहो आई बघितलं ना बाहेर काय चालू आहे? काय झालं तर? काही नाही होणार तिला. करा काय करायचं ते. आजी आई अशी का बघते? दादाला कुठलंच बंधन नाही. हो ग. मग मला का? मी का सुरक्षित नाही? अगं बाळा तसं नाही. मी तुला एक गोष्ट सांगू? हो. रंभ नावाचा असुर आणि जलविहार करणारी महिषा म्हणजेच म्हैस यांच्या संगमातून महिषासूर नावाचा अत्यंत क्रूर असुर जन्माला आला. त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि एक वरदान प्राप्त केलं. आता त्याला कोणी हरवू शकत नव्हतं. या तामसी राक्षसानं स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळात हाहाकार माजवला होता. अखंड ब्रह्मांडात मला कोणीही पराजित करू शकत नाही. वाह! इंद्राचा पराजय करून त्याच्या सिंहासनावर सत्ता मिळवली आहे. क्या आवाज मिळता है ना, क्या बात. संपूर्ण जग त्याच्या अत्याचाराला कंटाळलं होतं. मग ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या तेजातून आणि ऊर्जेतून त्यांची शक्ती असलेली एक देवी प्रकट झाली. तिचं नाव काय होतं माहितीये? काय? दुर्गा. त्या निर्दयी महिषासुराचा निपात माझ्या हातून होणार. ब्रह्मदेवाच्या वरदानाचा ज्यानं गैरवापर केला त्या महिषासुराच्या पापाचा घडा भरला आहे. देवी, परंतु लक्षात असू दे, हा महिषासूर मायावी राक्षस आहे. ज्याचं धड महिषेचं आणि शरीर राक्षसाचं आहे. तो अत्यंत क्रूर आणि बलाढ्य आहे. देवराज निश्चिंत व्हा. महिषासुर आणि त्यांची सेना नष्ट केल्याशिवाय ही दुर्गा शांत होणार नाही. वाह वाह वाह. एका बाजूला अख्खी राक्षस सेना आणि एका बाजूला आई दुर्गा. मग काय झालं? मग काय, मोठ्या युद्धाची तयारी सुरू झाली. असं ऐकलंय, माझा संहार करण्यासाठी वाह वाह. देव लोकांनी कुणी एका नारीची निर्मिती केली आहे. अरे अख्ख्या सृष्टीत माझ्या समोर कोणी उभं राहू शकलं नाही. आणि तिथे ही नारी काय करणार? तुझा अहंकारच तुझ्या विनाशाचं कारण ठरणार. हो युद्धाला तयार. वाह. वाह वाह सावी वाह. माझ्या शक्तिशाली सेनेला तू करलीस. आता माझा सामना कर. लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अत्याचार वाढेल तेव्हा तेव्हा दुर्गा प्रकट होईल. आई मग एवढं सगळं घडतंय तर दुर्गा कुठे? आपल्या प्रत्येकीच्या आत एक दुर्गा आहे. आता कुठल्याही परिस्थितीत रडायचं नाही तर लढायचं. क्या आपला बात. म्हणून राहायचं नाही.
गरज पडली तर दुर्जनांचा नाश करायला हाती शस्त्र घ्यायचं. दुसऱ्यांची दृष्टी बदलायची असेल तर आधी आपला दृष्टिकोन बदलायला हवा. कारण त्यांना कळायला हवं, तू फक्त स्त्री नाहीस तर नारायणी आहेस, सरस्वती आहेस आणि दुर्गा सुद्धा आहेस. Viva